चला आज आपण बनवूया रसरशीत गुलाबजामू। त्यासाठी 400 ग्राम चितळीचं पीठ घेतलेलं आहे। चला कणिक मळून घेऊया। कणिक मळताना कणिकमध्ये थोडे थोडे दूध घालून मऊ असे कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी येथे मला 2.5 कप दूध लागलेले आहे। तुम्ही बघू शकता मऊ असे कणिक मळून झाले आहे। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। येथे मी 1200 ग्राम साखर घेतलेली आहे। 4 वाटी साखर झालेली आहे। 4 वाटी पाणी घालून 5 मिनिटे उकळून घेऊया। तुम्ही बघू शकता चाचणी व्यवस्थित उकळायला लागली आहे। थोडीशी वेलची पूड घालून मिक्स करून घेऊया। चला तयार आहे अगदी परफेक्ट अशी चाचणी। कणिक मळून बाजूला ठेवून 10 मिनिटे झाली आहे। कणिक मस्त सॉफ्ट झालेले आहे। आता थोडेसे मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। बाकीचे गोळे सुद्धा असेच बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडेसे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहे। तेल सुद्धा व्यवस्थित तापलेले आहे। गुलाबजामुन मंद आचेवर तळून घेऊया। जेणेकरून गुलाबजामुन व्यवस्थित असे तळता येईल। तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे। गुलाबजामुन तळून झालेले आहे। ते काढून घेऊया। आता गरम चाचणीमध्ये गुलाबजामुन घालून घेऊया। मी तुम्हाला गुलाबजामुन तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती रसरशीत असा गुलाबजामुन बनवून तयार आहे। आता डिशमध्ये सर्व करूया। चला तयार आहे रसरशीत गुलाबजामुन। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।